कल्याण डोंबिवली महापालिकेच्या होर्डिंग्स प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 13 वर्षांपासून होर्डिंगसाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्याच्या प्रस्थापित एजन्सींनाच नूतनीकरण करून ही कामं पुढे देण्यात आल्यानं महापालिकेचं तब्बल 50 ते 60 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तदर्थ समितीच्या माध्यमातून समोर आली आहे. 2014 पासून होर्डिंग्ज लावण्यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न झाल्यानं विशिष्ट एजन्सींचं वर्चस्व कायम राहिल्याचा आरोप आहे. या काळात शहरात मनमानी पद्धतीनं होर्डिंग्स उभारण्यात आल्याचंही समितीच्या तपासणीत समोर आलं. सद्यस्थितीत कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात सुमारे 600 होर्डिंग्ज असल्याची माहिती आहे. यापैकी तब्बल 400 होर्डिंग्स अनधिकृत असल्याचं पालिका तदर्थ समितीच्या माहितीतून समोर आलं आहे. या होर्डिंग्सची मुख्य रस्ते, चौक आणि रेल्वे स्थानक परिसरातील मोक्याच्या जागा व्यापल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या होर्डिंग्समधून पालिकेला दरवर्षी 10 ते 15 कोटी रुपयांचा महसूल मिळणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात केवळ 4 कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तदर्थ समितीच्या आत्तापर्यंत 4 बैठका झाल्यात. समितीचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणात पालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती समोर आणली आहे. त्यामुळे आता अनधिकृत होर्डिंग्जवर आणि या संपूर्ण यंत्रणेवर महापालिका प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलं आहे. तर पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, डोंबिवली.